श्री दुर्गा सप्तशती अध्याय 8 रक्तबीजवध ध्यान। ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती अनिमादिकानी अशी सदा ध्यात असो भवानी। ओम ऋषिरुवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संतापला मनी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊनी या शुंभ साधी संग्राम सिद्धीसी सेनापती जशयांशी युधायुध चला रणी 84 कंभू नावाचे सैनिक घेऊनी चला 50 कोटी ते वीर्य शतधौम्र कुलोत्तम सेनापती तुम्हे जावे सैन्यासह रणांगणी कालक द्रौहद मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सुज्ज होऊनी मामाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊनी सहस्रो सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिकारणी टंकारनादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमलनाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीची ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमी तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशु अक्षसूत्र कमंडलू आली ती ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्मानी तीराना माहेश्वरी वृषभेशी त्रिशूल वरधारिणी कंकन महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन याती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंग हनु हाताशी एका हातात खड्गते श्री हरियज्ञ वाराह वाराही शक्ती तेजया वराह स्वरूपे आली युद्ध क्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाशी नृसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्त्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणिशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीची देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे शत शिवा तशी ती अपराजिता देवी जटाधूमिल शंकरा मने तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते त्या अतिगर्वांदाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्धचे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांना जो पाताळी जीवित पाहायचे तरी त्रिलोक्य राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्यची जगी शिवदूती जिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधासी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती वृष्टी शक्ती बाण आदी देवी लागोनी मारती टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्याचे देवी भीम पराक्रमा शूल मारुणी ती काली खटवांग वधुनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विसरे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे जलफेकी जिथे कुटिम तेथील शत्रू निस्तेजो होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची या वज्रे शतशः दैत्य दानव रक्त सांडोने अंगाचे पडल निष्प्राण भूमीशी वारही दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी नारसिंही नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीच्या नादे भयभीत असुरते शिवदूतीच्या हस्ते वध त्यांचा हो तक्षण मातृगुण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण होनी दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाकळ युद्धा लागी तये काळी तया संग्रामी धावला रक्त देहातुनी त्याच्या सांडता एक थेंबही तद्वत दुसरा दैत्य उद्भवी रडल्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजासी वज्रती मारी लक्ष साधुनी घायाळ दैत्य जाहला रक्त थेंबातुनी आले तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीज समान ते रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र वर्ष भीषण चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची घावे घायाळ रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शतसहस्राधिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्रो रक्तबीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुणी कौमारी वाराही खड्ग घालुनी
माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित. त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करोनी स्वशौर्य पूर्ण दाविले. शक्तिशूलादी घातांनी सांडले रक्तभूमीशी. रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक. सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज. जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ते तेने संग्रामी. पाहुनी खिन्न देवांशी कालीचंडीशी म्हणे, चामुंडे आपले मुखे पसरावे तुवा त्वरे. माझी या शस्त्रपाताने घायाळ रक्तबीज हा. रक्तबिंदूशी त्याच्या त्या ग्रासवे तवा महामुखे. संहारत रक्त सारे विचरता अक्षराना तत्वा. क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित. ऐशी युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरान ये. ऐसे बोलोने पुन्हा रक्तबीजाशी मारित. शुशले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी. गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा. थोडीही दुःखी ना झाली गदा सोसोनी चंडिका. रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले. सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी. रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी. वज्रबाण खड्गवृष्टी रक्तबीजास मारत. चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नव्हे पुन्हा. येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ. पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज तो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला. महादैत्याची आवदे धैर्य देवांशी झाले. मातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला. रणन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये अष्टमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. या अध्यायाचे श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक पठन केले असता धनवृद्धी होते, इतरांना वश करता येते आणि आपल्याला अधिकार प्राप्त होतात.